brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. म्हणजे पुन्हा एकदा 2017 सारखं खिशातले राजीनामे, वाघ, सिंह हे सगळे आम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याची तयारी आम्ही सुरू केली पाहिजे. महानगरपालिका निवडणूक तुमच्याकरता एंटरटेनमेंटचा काळ येतो आहे. आता पुन्हा एकदा ती भाषणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की ज्या भाषणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. इलेक्शन आलं की षडयंत्र सुरू होतं, इलेक्शन संपलं की ते षडयंत्र खिशातला राजीनामा पण मी म्हटलं खिशात राजीनामे बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला बिलकुल फुल एंटरटेनमेंट. खरं तर प्रश्नांची सरबत्ती संपत नाही आणि माझ्याकडे खूप लांब लिस्ट आहे, पण ते मला तुमचे सहकारी दिसत आहेत समोर आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर मला त्यांना तिथे बसूनच या करता आहे की तुमच्यावर लक्ष असलं पाहिजे. याचा फॉलोआउट म्हणून जे काही झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटतं की हे एकत्र निवडणूक लढवतील वगैरे महानगरपालिकेच्या निवडणुका? कारण शेवटी राज ठाकरे तुमच्या बरोबर होते लोकसभा निवडणुकीमध्ये, तुमचे जवळचे मित्र आहेत आणि या सगळ्या गोष्टी, तर ते होतील एकत्र असं वाटतं का? तुम्ही एक शेवटचा प्रयत्न करून बघणार? नाही, मैत्री आपल्या ठिकाणी आहे, पण त्यांनी त्यांचे पॉलिटिकल निर्णय त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा तसे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांना एकत्रित व्हायचं असेल तर एकत्रित होतील, वेगळं लढायचं असेल तर वेगळं लढतील. आम्ही मैदानात उतरलो आहोत एकत्रितपणे, आम्ही उतरलो आहोत. सगळ्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप युती दिसते आम्हाला. सगळीकडे होईल असं मी आज दावा करू शकत नाही. मुंबईमध्ये 100% करू. प्रयत्न आहे सगळ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये करण्याचा. काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी होऊ शकणार नाही. काही ठिकाणी आमचं संख्याबळच एकमेकाचं असं आहे की त्या ठिकाणी करणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महायुतीने सामोरं जाऊ. आणि मी आज विश्वासाने सांगतो की या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता कौल आमच्या बाजूने देईल. म्हणजे पुन्हा एकदा 2017 सारखं खिशातले राजीनामे, वाघ, सिंह हे सगळे आम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याची तयारी आम्ही सुरू केली पाहिजे. महानगरपालिका निवडणूक तुमच्याकरता एंटरटेनमेंटचा काळ येतो आहे. आता पुन्हा एकदा ती भाषणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की ज्या भाषणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. इलेक्शन आलं की षडयंत्र सुरू होतं, इलेक्शन संपलं की ते षडयंत्र राजीनामा पण मी म्हटलं खिशात राजीनामे बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला बिलकुल फुल एंटरटेनमेंट. खरं तर प्रश्नांची सरबत्ती संपत नाही आणि माझ्याकडे खूप लांब लिस्ट आहे, पण ते मला तुमचे सहकारी दिसत आहेत समोर आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर मला त्यांना तिथे बसूनच या करता आहे की तुमच्यावर लक्ष असलं पाहिजे. पण तरी मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा मोह आवरत नाहीये, म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की 2029च्या दृष्टीने तुमची तयारी सुरू झालेली दिसते. ते अमित शाह सांगून गेले होते 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी की पुन्हा आपण असा खेळ करणार नाही. कारण अशा पद्धतीने 3 पक्षांचं सरकार आणि हे थोडंसं डिफिकल्ट आहे. तसंही तुम्ही 137 पर्यंत पोहोचलेलाच आहात. त्या दृष्टीने तुमच्या तयारी सुरू झाली आहे. म्हणजे पाटणमध्ये तुम्ही समोर असे अनेक उदाहरणं देता येऊ शकते. तशी तयारी सुरू झाली असं आपण म्हणायचं? तशी तयारी आतापासून करण्याची आवश्यकता देखील नाहीये. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला वाटतं की आपलंच सरकार आलं पाहिजे. अजितदादा नेहमी सांगतात की मलाही वाटतं माझं सरकार आलं पाहिजे, मी मुख्यमंत्री झालो पाहिजे. वाटणं आणि करण्याच्यात फरक असतो. तुमच्याकडे ती ताकद नाही असं प्रत्येकाला वाटतं, पण त्या वेळच्या परिस्थितीवरती निर्भर असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आमचा प्रयत्न हा 29 मध्ये हाच राहील की जे मित्र प्रामाणिकपणे आमच्यासोबत असतील त्या मित्रांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाऊ.